नाही म्हणतोय अनामानीचा पारमार्थ जास्त आहे, अनुभूतीला घेत नाही आपण. काही हे दिसतंय ना, एक आज आहे उद्या नाही, उपजते नाशे नाशे हे पण वरती दिशी, हे घटका यंत्र जैसे हे आज आहे पण उद्या नाही. म्हणून हे जग कसं आहे, नाशवंत आहे आणि अविनाशी तेवढं दत्त आहे. निर्गुण निराकार भगवंत दत्ताचं स्वरूप हे अविनाशी आहे. त्याला नाश नाही, त्याला सुख नाही, त्याला दुःख नाही, त्याला आनंद नाही, त्याला दुःख नाही, त्याला जन्म नाही, त्याला मरण नाही, ध्यानात ठेवा. त्याला रंग नाही, त्याला रूपती नाही. असा निर्गुण निराकार तो दत्ताचा प्रभूचा अवतार अविनाशी आहे. आपल्याला सुद्धा कळायला पाहिजे वस्तुस्थिती आहे, पण आपण तिकडं पोहोचत नाही, तिथपर्यंत आपण जात. हे सगळं मिथ्या आहे. आपण म्हणतोय हे काय खरे, माणसाचं काय खरे, आमच्याचं काय खरे, फलाण्याचं काय खरे, किती बांधलं तर काय काय येतं आपल्या सगळं काही नाही. आमच्याकडे काही नाही सगळं. किती जरी तयार करून तुला तर आमच्या भागात काही देत नाही, काहीच नाही. एक पैसा शेळी भाकरी विसाव्याला देई, एक पैसा शेळी भाकर संघ देते हो, काहीच येत नाही, काहीच येत नाही. संघ काय येतं मग आपल्या, धन येत नाही, पैसा येत नाही, बायको येत नाही, तुमचे मुलं येत नाही, पोलीस संघ येत नाही, कीर्तन चालू आहे, काहीच संघ येत नाही आपल्या. संघ येईल फक्त ते तुम्ही दान धर्म करताल तेवढं. सप्ताहात पंगत देणं, दिंडीला पंगत देणं, सप्ताहामध्ये 2 रुपये का होईना आपल्या इच्छेप्रमाणे जे ऐकत असाल तसं दान करणं, पोथी ऐकणं, कीर्तन ऐकणं, श्रवण करणं, संत कृपा करून घेणं, नेहमी त्याच्यात इच्छेचे हे करा. ज्याचं आयुष्य तेवढं संघ येते त्याला धर्म म्हटलेला आहे. तेवढा धर्म आपल्या संघ येतोय, बाकी काहीच नाही, काहीच येत नाही, काहीच. घर दारण पैसा नाडका नाही. तुकडोजी महाराज एक लिहून ठेवलेलं, मी सांगून गेले म्हणून गेलेले तुम्हाला. पैशाबद्दल किती सांगितलंय त्या, काहीच येत नाही, पैसा संघ येत नाही, सोनं संघ येत नाही. तू म्हणशील पैसा अडका, हा इथंच राहील बर का, मेल्यावरती आपल्या बरोबर मातीचा मडका. गे 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 हरिनाम गे, माया सारी सोडून दे, हात लावून नशिबाला रडशील दाई दाई, या संसारा पायी संसारा पायी. काही नाही, एक मडका संघ आहे, मडका किती जरी असलं ना तर काही संघ येत नाही. तू म्हणशील बायका पोर, हे तुझ्या मागचे चोर, मेल्यावरती फोडतील खापर तुझ्याच डोक्यावर. गे 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 हरिनाम गे, माया सारी सोडून दे. हे सगळं काय केलं म्हणते म्हाताऱ्याला, काय केलं तरी ते आले तसेच गेले. काय केलं म्हणजे इतकं केलं तरी ते म्हणत नाही का म्हातारा चांगला करून घ्या, नाही लगेच नाही. हे आपल्या डोक्यावर खापर पडणारे मागचे सगळे काहीच नाही, काहीच नाही. तू म्हणशील घरदार, इथंच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. गे 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 हरिनाम गे, माया सारी सोडून दे. शेवटचा मुक्काम कुठे आपला, गावाच्या बाहेर आहे का? ध्यानात ठेवा, शेवटचा मुक्काम आहे आपला. ही जागा वाटपाती, पण ही काळजी पाहिजे आपल्याला. म्हणून शेवट बळू गोड व्हावा, आणि शेवट बळू जर गोड करून घ्यायचा असेल तर काय करायला पाहिजे, आपण दत्ताची ओळख करून घ्यायला पाहिजे. म्हणून नाथ बाबा म्हणते अभंगाच्या पहिल्या चरणात
नागबाबा बघायच्या पहिल्या चार सांगतात दत्त घ्यावा दत्त गावा दत्त आमचा विसावा. तर दत्त समजा गावा म्हणलं तर चालतं, दत्तचा अभंग गाऊ आपण, दत्तचं नाम घेऊ दिगंबरा म्हणून गावा. गाता येतं, घ्यावा कसा? ती काय घ्यायची वस्तू आहे का? का नाही? कारण ते दिसत नाही ना, स्वरूप आहे ना ते, आणि स्वरूप असल्यामुळे घ्यायचं कसं? घ्यावा म्हणजे असा घ्या नाही, त्याचा अनुभव घ्या, त्याचा साक्षात्कार घ्या. तुम्ही मुखाने घ्या तर त्याचा अनुभूती आतून घ्या, आतून 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 साक्षात्कार घ्या. आणि भक्ती खरी आतूनच पाहिजे. बाह्य स्वरूपाची भक्ती काही का, आतून आतून. चहा लोक आतून येते, बाहेरून येते, आतून येते ना, तशी भक्तीची उकळी आतून. घरातून झाडते, बाहेरून झाडते तुमची इकडे, आतून का बाहेर? आतून ना, आतून ना, बरोबर आहे मग. त्याचे भक्तीच आत्मच. पण आठवड्यात झाडीचं काय, दररोज झाडीचं, दररोज झाडीचं म्हणतं. सात चिंतन जायला नको का थोडं थोडं काय रोज? रोज आठवड्यातून एकदा बसतो, आठवड्यातून एकदा बसतो. काय होतं तुमच्या आठवड्यातून एकदा बसते? एकदा आज घर झालं, 8 दिवस नाही झालं तर काय होतं पाहिलं? आठवड्यातून एकदा बसतोय. नाही, साधना ती साधना नित्य नियमानं व्हायला पाहिजे. आतून ती आतला आवाज ब्रह्म स्वरूपाचा नाद निघायला पाहिजे, आतून त्याची ध्वनी निघायला पाहिजे. त्यावेळेस उचंबळे गोरस सांडे आतून. असे बसल्यानंतर असे समाधी अवस्था. शंकर भगवंत साधनाला बसले, डोळे झाकले आणि साधना करीत असताना विधी अवस्था होत चालली. आणि पार्वती मातेने प्रश्न केला, काय करता तुम्ही? तर हे समाधी अवस्थेत असल्यामुळे डोळे उघडले, पण हलवलं डोळे उघडले. काय करता? काय नाही म्हणले, मी निर्गुण निराकार भगवंताचं त्या स्वरूपाचं नाम घेतो म्हणजे, चिंतन चालू आहे, माझी साधना चालू आहे. म्हणजे तुमच्यापेक्षा मोठा आहे का? तुम्ही तर महादेव आहेत, सगळ्या देवाचे देव तुम्ही येतात, तुम्ही कोणीचं नाव घेता? म्हणले आहे. मला सांगा त्याचं नाव. म्हणजे कुठे सांगायची वस्तू नाही. म्हणलं मग एकांतमध्ये जावं. एकांतमध्ये गेली हिमालयाच्या कडेला, आणि हिमालयाच्या तिथं गेल्यानंतर एक गुंफा होती, आणि त्या गुंफेमध्ये एक शिळ होती. त्या शिळावर त्या ठिकाणी ते स्वतः बसले आणि पार्वती मातेला समोर बसवलं, आणि ते तत्वज्ञान, ते ब्रह्मज्ञान सांगू लागलेले आहे पार्वती मातेला. बुद्धी देऊ लागले तत्वज्ञानाचा. पण तत्वज्ञान ब्रह्मज्ञान सांगत असताना ते ऐकलं, वरदहस्त झाला, आणि तेवढ्यामध्ये तो भकार चालू झाला. हे डोळे झाकून सांगत असताना भकार देत होती पार्वती माता. पण तत्वज्ञानानं समाधी अवस्था लागून गेली ब्रह्मज्ञानानं. समाधी अवस्था लागल्यामुळे भकार बंद झाला. पण तरी भकार दुसरी कुणी येऊ लागला. शंकरानं त्या ठिकाणी डोळे उघडले. अरे बोलत पाहतो मी तर म्हणले इथं पार्वती तर जागृत अवस्थेत गेली, हृदय अवस्थेत गेली, आणि हृदय अवस्थेतले या ठिकाणी वकार येत नाही. पण वकार आतापर्यंत कोणी दिला मग आपल्याला? कोणीतरी येतात तो ज्ञान चोरून ऐकलंय म्हणून इकडे तिकडे बघायला लागले गुंफेमध्ये, तर काहीच नाही. शेवटी पार्वतीला जागा केलं, गुंफेच्या बाहेर आणलं, गुंफाच पिटून दिली. तत्वज्ञान चोरून ऐकलेलं म्हणलं ते जळून भस्म व्हायला पाहिजे. बाहेर निघाले, पेटून दिली गुंफा, पेटली, राख झाली. ती राख बघायला लागली, याच्यात काही सापडतं का? एखादा पाखरू म्हणा, काही म्हणा, काही म्हणा, ज्यानं ऐकलं ते वकार देत होतं ते काही नाही सापडलं. विचार करू लागले भगवान शंकर, काय भानगड असेल आणि कोण असेल? काही कळलं, बघितलं नाही, काय चौकटच नाहीच, काही काय करावं. पण त्यांची शिळा होती, ती शिळा बाजूला केली त्यांनी. तर त्या शिळ्या खालून एक एवढं पोपट, एवढं पोपटाचं पिल्लू ते वकार देत होतं, ते वकार देत होतं. ते पाहिलं भगवान शंकर, अरे म्हणे यानं तत्वज्ञान चोरून ऐकलंय आपलं. मग ईशा तयार केली आणि ईशा त्याच्या पाठीमागे लागली, त्याला मारून टाकायचं. पण ते पिल्लू होतं, त्या पिल्लाला पाहिलं, मला ईशा मारणार आहे आता.
माझा उद्धार तर झाला तर तो ज्ञानानं, पण आता आपण जीव घेऊन पळायला पाहिजे म्हणून ते पळायला लागलं. ते पुढे पळते मागे विषय पळू लागले. पळता 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 पुढे ते दत्त महाराजाचा अवतार. दत्त महाराज गिरनार पर्वतावर त्या ठिकाणी होते आणि हे पोपटच पुन्हा घाबरलेलं एकदम गेलं का लगेच त्यांच्या अंगावर धडकलं, खाली पडलं. त्यांनी ते उचललं, पाहिलं. आता अंतरीच कळत ना दत्त महाराज म्हणजे काय सामान्य आहे का तो? निर्विनिराकार भगवंत स्वरूपाचा विषय लगेच कळलं. लहान विषय तुझ्या पाठीमागे लागले ना, तू असं कर, पुढे जा म्हणले. आणि पुढे आता व्यासमुनीचा आश्रम आहे, व्यासमुनीच्या आश्रमामध्ये लपण्याचा प्रयत्न कर. पुढे जिथं लपशील तिथं मी तुला आशीर्वाद द्यायला येतो म्हणजे जाय, कल्याण होईल तुझं. दत्त भेट झाली, दत्त कृपा झाली. त्यांनी त्याला पुरवलं आणि दिलं सोडून. सकाळचा रांचा पहारा आणि व्यासमुनीची पत्नी हातामध्ये त्या ठिकाणी आणि ब्रश वगैरे नव्हते त्यावेळेस, पण ते आपलं दत्त मंजन घेतलं, दात घासिले आणि तरी हातामध्ये पाण्याची आणि ते आचंबन करीत होते. आ करून त्या ठिकाणी असं तितक्यात आ करीत असताना ते पोपटाचं पिल्लू आलं तसं आत गेलं. व्यासमुनीच्या पत्नीच्या पोटात आत गेलं. आत जाऊन बसलो. दत्त महाराज जाणलं या आत जाऊन बसले. आता पिल्लू म्हणजे आता उद्धार करायला आपण वचन दिलेलं आहे, मग या पिल्लाचा उद्धार कसा करायचा? त्यांनी बाहेर असताना सुद्धा तो गर्भ पालटला दत्त महाराजांनी. आता तो मुलाचा गर्भ त्या ठिकाणी, पोपटाचा गर्भ गेला, विठ्ठू गेला आणि मुलाचा गर्भ झाला. मग तो गर्भ 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 12 वर्ष आतच राहिलं. पुढे पोटात 12 वर्ष बाहेर झालं नाही. 12 वर्षाचा झाल्यामुळं जरा थोडं त्याचं वजन वाढलं आणि एक दिवस त्या व्यासमुनीच्या पत्नीला मूर्छना आली आणि त्या ठिकाणी तिने धरणीला अंग टाकलं. सकाळच्या सकाळ व्यासमुनी गंगेवर स्नानासाठी गेलेली होती आणि ते असे विद्यार्थी होते त्यांनी ते पाहिलं. गुरुमातेला मूर्छना आली म्हणजे पळत पळत गेले. व्यासमुनीला सांगितलं गुरुमातेला मूर्छना आली. व्यासमुनी आंघोळ वगैरे केली, त्या ठिकाणी कमंडलूमध्ये पाणी घेतलं, ते पूजा होती गंगेची ती केली आणि आल्यानंतर त्या ठिकाणी बघितली तर पत्नीला मूर्छना आली. पण काय करता येईल, काय कळालं का मूर्छना आली ते माहित नाही. गर्भ आहे हे माहिती, पण आता किती दिवस झाले म्हणजे हा तसाची बाहेर येत नाही म्हणून मूर्छना आली. पण आपल्याला काय करता येईल, काहीच नाही. कारण करणारा तो जगाचा मालक आहे, ब्रह्मांड नाही काय, त्याच्याशिवाय पर्याय नाही. मग व्यासमुनीनं त्या ठिकाणी आतून आवाज दिला भगवंताला. आतून प्रेमाचा गराळा वकला, त्या ठिकाणी ब्रह्मभावाचा गराळा वकला. शेवशेव भाव जागृत केला आणि त्याला बोलवलं आणि आतला आवाज लवकर ऐकू गेला. विटेवरच भगवंत हलू लागले. भक्ताचा आवाज पाहून हलत असताना तो पितांबर आणि हलू लागला आणि रुक्मिणी मातेला प्रश्न केला, देवा सगळ्या अंगाला घाम सुटलाय तिच्या. पितांबर हलू लागला, चेहरा तुमचा पडलाय, काय दुःख आहे? काय नाही म्हणजे व्यासमुनीनं बोलवलेला आहे काहीतरी आणि दुर्घटना आहे, काहीतरी संकट आहे माझ्या भक्तावर. जा म्हटलं. मग निघाय सूक्ष्म रूपाने त्या ठिकाणी आले. बघत व्यासमुनीने डोळे टाकलेलं भगवतमय चिंतनात एक रूप झाली. आले तसे व्यासमुनीचं दर्शन घेतलं देवानं आणि त्यांना हलवलं, जागे केलं. मुनिवर्य महाराज कशासाठी बोलवलं? डोळे उघडले. आली देवा? आली. तेव्हा माझी पत्नी आहे, 12 वर्ष झाली, ते उदरात गर्भ आहे, तो बाहेर येत नाही म्हणून माझ्या पत्नीला मूर्छना आलेली. पण मला काही कळत नाही, हे संकट आमच्यावर का आलं, कोणतं माझं कर्म शिल्लक राहिलं ते मला काही सांगता येत नाही. देवाने पाहिलं. ठीक, त्या मातेजवळ देव गेली, पोटावर हात फिरवला. देव बाहेर आहेत, गर्भ आत आहे आणि त्या गर्भाला बोलायला सुरुवात केली. बाहेरून भगवंताने, गर्भा तू बाहेर आहे, गर्भा बाहेर आहे, गर्भा बाहेर आहे. आतून गर्भाने आवाज दिला, आतून देव बाहेर आहे, गर्भ आत आहे. बाहेर आहे म्हणल्यानंतर गर्भ आतून बोलू लागला, देवा मी 12 वर्ष झाले मी लपून बसलोय पण बाहेर येत नाही, अजून येणार नाही. देवाने सांगितलं, अरे काय येणार तू? आतमध्ये 12 वर्ष झाले, तू अजून येत नाही म्हणलो बाहेर. तुला आतमध्ये काय आहे? गादी आहे, पलंग आहे, फॅन आहे, काय आतमध्ये? रवळ दुर्गंधी रे या मंगळतीचा बांधा, रवळ दुर्गंधी आतमध्ये रक्तमासाची. अरे दुसरे जीव नाही झालं तर 9 महिने बाहेर पडत येत या गाडीतून आणि तू 12 वर्ष झालेला प्लस
ते म्हणे त्याला एक कारण आहे. गर्भ बोलतो काल आपलं मी 12 वर्ष बाहेर काय येत नाही. ते म्हणे नाही नाही तू काही कर पण बाहेर ये. म्हणले मी बाहेर येणार नाही. अरे तू जर बाहेर येत नाही तर तुझी आई आता मूर्तीच्या दाढीत पडलेली बेसूद झालेली. तिचा जर आणि प्राण गेला तर मातृहत्येचं पातक तुला भोगावं लागेल. 84 लक्ष नरकवास भोगावं लागते. आईचं पातकाचं मूळ तुझ्या डोक्यावर बसल. ते म्हणे काही झालं तरी येणार नाही. अरे म्हणे काय आपलं तुम्हाला सांग. त्याचं कारण ऐकायचं. आतून गर्भ बोलू लागला प्राणी गर्भे असताच परण करेगा तुझे अनंत. गर्भीची बाहेर येता कैसी भुली पडे. देवा प्राणी गर्भात आहे तोपर्यंत तुझं चिंतन करतो. आज जीव जवळ आतमध्ये आहे तोपर्यंत तुझं चिंतन करतो. म्हणजे तुझंच नामस्मरण रात्रंदिवस. एकदा का जीव बाहेर आला की बा भूल पडती. म्हणजे तुझ्या नामाचा विसरत नाही. तुझं चिंतन मी नाही तू आणि लगेच कटाळा आम्हाला तुझा कटाळा येतो. म्हणजे तुझ्या नामाची विसंगती होऊ नये म्हणून मी या ठिकाणी लपून बसलो 12 वर्ष. देवाने पुन्हा प्रश्न केला काय रे बाबा जीवा आतमध्ये आहे तोपर्यंत माझं चिंतन करावं आणि बाहेर आल्यानंतर असा काय परिणाम होतो तुमच्यावर की माझं तुम्हाला विसरच पडत नाही. विसर पडतो म्हणून माझं चिंतन करू वाटत नाही. नाम घेऊ वाटत नाही. नेमकं काय त्यानं पुन्हा दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलंय. धरणे वाळू लागताच पराना मिसरे तत्वता वळखुला गे माता पिता कोंबरडे. धरणी वाळू लागता स्मरण निसरे तत्वता वळखू लागे माता पिता कोहम. त्याला एकदा का जीव बाहेर आला आणि एकदा मायेने त्याच्यावर आच्छादन केलं आणि आई बापाचे एकदा डोळे त्याने उघडून पाहिले. आईची आणि बापाची ओळख झाली त्या बालका संग की ज्याने जन्म दिला ज्याने सुखरूप केलंय त्या भगवंताचा विसर पडतो. म्हणून मी 12 वर्ष झाली तुझा विसर पडू नये म्हणून मायाला घेऊन राहील. देवांना सांगितलं काय हरकत नाही. काळजी करू नकोस. काही काळजी करू नको. मायाला मी तुला वरदान देतो. माया तुझ्यावर आच्छादन करणार नाही. मायाला तू भेटतोस ना म्हणल्यावर वरदान दिलं माया तुझ्यावर आच्छादन करणार आहे. ठीक आहे म्हणले देवा. पुन्हा दुसरा प्रश्न केला. मी 12 वर्षाचा आहे. 12 वर्षाचा नग्न अवस्थेत येऊ कसा आता मी. देवाने हनुमंतरायाला जसा लकुटा परिधान घालता गर्भात तसा लकुटा परिधान करून दिला आतमध्ये. भगवंत आहे काही करता येतं त्याला. लकुटा परिधान केला. ये म्हणले बाहेर. त्याने सांगितलं देवा 12 आता काय अडचण नाही मला बाहेर यायला पण एक अडचण. म्हणले काय मला बाहेर यायचा मार्ग सांगा. गर्भवतीचा मार्ग तुम्ही येणार नाही नाशक्या मार्गातून. मग मला चांगला मार्ग द्या. कानातून बाहेर ये म्हणले. कानातून हात जोडले त्या बालकाने. हातून तो गर्भ आणि कानातून बाहेर आला. हात भगवंताला हात धरले बाहेर बोलून जसा आला तो 12 वर्षाचा मुलगा बाहेर आला तसा उघडत चालू लागला. लंगोटी लावलेली तसंच चालू लागला. चालता 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 मिथिला नगरीमध्ये जनक राजाचा दरबार भरलेला होता. जनक राजा सिंहासनावर होते. दरवाजा बंद होता. असे तुमच्या आमच्या सारखे सगळे राजा पुढे बसलेले दरवाजे बंद होता. हा आला तसा त्या दरवाजात आला. दरवाजात आल्याबरोबर याने थाप दिली त्या मुलानं. आतून जनक राजाने विचारलं कोण आहे. याने सांगितलं मी शुक आहे. आध्यात्मिक विषय बरं का आता दत्त करून घ्यायचंय आपल्याला. हा मी शुक आहे. छातीला बोट लावलं त्याने. मी शुक आहे. आतून जनक राजाने सांगितलं एकटाची ये दोघाला जागा नाही. कोण नाही म्हणजे दोघं त्यांनी काय दोघाला जागा नाही. 10 मिनिटं थांबलं 5 मिनिटं थांबलं. पुन्हा दरवाजा ठेवताना पुन्हा जनक राजाने विचारलं कोण आहे. मी शुक आहे. अरे एकटाची आहे दोघाला जागा नाही. हे पुन्हा हे काय म्हणायचे मी शुक किती झाली. हा मग आपण कम म्हणतो मी आम काय दोन आपल्याला 1 का 2 तत्व कळत का त्यावेळेस. तसं झालं ना त्या संत कृपा नसल्यामुळे त्याला दत्त कृपा नाही ना. आणि मग त्या ठिकाणी तिसरा डाव झाल्यानंतर जनक राजाने विचारले मी करताय ना याच्यावर संत कृपा नाही हो. याच्यावर दत्त कृपा नाही. याला देवच कळला नाहीये म्हणून देहाला मी म्हणतोय. छातीला हात लावतोय मी करताय.
जनक राजा आले तसा दरवाजा उघडला आणि त्याला कृपा केली आणि कृपा केल्यानंतर त्या ठिकाणी सांगितलं जा या ठिकाणी आता तुम्ही काय करा दत्ताचं नामच करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला पुढचा कार्यभाग तुमचा सोपा द्या. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी तिथेच बसले आणि त्या ठिकाणी अधिष्ठान तयार केलं आणि दत्त स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेतलं आणि चौथ्या दिवशी पुन्हा जागृत अवस्थेत येऊन उठल्यानंतर दरवाजा बंद होता, सभा चालू होती. जनक राजा सिंहासनावर आहे, दरवाजा ठोठवला यानं. ठोठावल्यानंतर जनक राजानं मागच्या वेळीच विचारलं कोण आहे. मी शुक नाही म्हणते, या देहाला शुक म्हणतात. देहाला मी नाही, त्यांना कळलं मी दत्त स्वरूप आहे. या देहाला शुक म्हणतात. या देहाला तसं आपल्याला या देहाला नाव आहे. उपदाल्या बाळकाशी नाव नाही तयापाशी माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे ठेविल्या नाव अशी ही नावं ठेवलेली आहेत जगामध्ये ओळख होण्यासाठी. पण आत्मस्वरूपाचं आपलं नाम काय याचं आपल्याला जाणीव पाहिजे ना. म्हणून स्वरूपाचं नाम घेऊन आलेलं याची स्वरूपाचे ज्ञान स्वरूपाचं नाम हे फक्त दत्त कळल्याशिवाय कळत नाही. म्हणून दत्त कृपा होणं फार गरजेचं आहे. म्हणून महाराज म्हणतो दत्त घ्यावा म्हणजे अनुभवा, दत्त गावा म्हणजे त्याचं चिंतन करावं. आणि दत्त हा कसा आहे आपला ईसावा आहे. ईसावा कळतो की ईसावा ईद आहेत का तुमच्याकडे. आमच्याकडे असतं यशीच्या बाहेर गेलं का गावात तिथं मांडीत मागच्याला म्हणते तू पुढे या, मागं पाहू नका, पुढच्याला म्हणते मागे पाहू नका. आता निश्चितीनं पावलं विसावा खुंटली धावा आता तिथं जन्म मरण संपलं. आता यायची जायची आपली गरज राहिली नाही. त्या ठिकाणी त्या भगवंताच्या स्वरूपातून आलो आणि स्वरूपालाच एक रूप झालं त्या ठिकाणी. म्हणून हा विश्रांतीचा ठेवा, विश्रांतीचा ईसावा हाच दत्त आहे. आणि एवढंच काय आता आहे बाहेर आहे अभंगाचं दुसरं चरण. आता तोच आहे आणि बाहेर सुद्धा तोच आहे. पहिलेच सांगून गेलं तुम्हाला तो जळी स्थळी भरलेलाच आहे. आता तोच आहे आणि बाहेर सुद्धा तोच आहे. सोपं नाही दत्त महाराज. आता बाहेर आहे अंतर बाहेर तोच आहे. जळी स्थळी तोच स्वरूपामध्ये भरलेला आहे. तोच विठ्ठल आहे, तोच पांडुरंग आहे, तोच महादेव आहे, तोच शंकर आहे, तोच ब्रह्मा आहे, तोच विष्णू आहे, तोच सगळं तीन गुण आहे. ते काय निर्गुण निराकार निर्गुण साकार सगुण स्वरूपात तोच आहे. आकार उकार मकार तोच आहे. ब्रह्म विष्णू तोच आहे. असे तिन्ही स्वरूपाचा मिळेल त्या ठिकाणी ब्रह्म स्वरूपाचा अवतार असा दत्त भगवान आत आहे आणि बाहेर जिकडं तिकडं तो ब्रह्म स्वरूप. बर किती विद्या येते त्यांना ते सुद्धा सोपं नाही. गिरनार पर्वतावर त्या ठिकाणी अशा वरच्या बाजूला दत्त महाराज बसायचे आणि त्याच्या वरल्या बाजूला गोरक्षनाथ त्या डोंगरावर जायचे, समाधी अवस्था करायची. आणि गोरक्षनाथाचं येत होतं त्यांना फुगदीर लागली
तर त्यांनी काय करायचं, त्यांची जी झोळी होती त्या झोळीला त्या पर्वतावर उभं राहायचं, नुसती वर फेकायची झोळी गोरक्षनाथ. ती झोळी आकाश मार्गानं लंकेला यायची, आकाश मार्गाने. आणि लंकेला आली की रावणाची मंडोदरी पत्नी त्या पत्नीच्या दारात उतरायची झोळी. तिने ती झोळी द्यायची, कुंतीला ठेवायची, आंघोळ करायची, स्वयंपाक करायचा आणि त्या झोळी टाकून द्यायची. पुन्हा ती झोळी तिथून उड्डाण करून गोरक्षाकडे यायची. रोजचा नियम त्यांचा, रोजचा नियम. गोरक्ष दुसरी अन्न खात नव्हती, मंडोदरीचं खायचं. एक दिवस अशी ती झोळी वरून चाललेली आहे, तिची छाया दत्त महाराजांच्या अंगावर पडली खाली गिरणार पर्वत. म्हणून त्यांनी वर पाहिलं की ती झोळी चाललेली आहे. अरे म्हणले झोळी चालली कोण, आणि असं विद्या शिकणारा माणूस म्हणले जगामध्ये ती झोळी आकाश मार्गाने लावून दिली. म्हणून यांनी ते खाडवा घेतला दत्त महाराजांचा स्वतःचा, आणि खाडवाला म्हणले दिले तो जा त्या झोळीला घेऊन ये खाली. खाडवा येतो दत्त महाराज, खाडवा गेला तर तिथे झोळीला गुंडवलं त्या खाडव्याने आणि घेऊन आलं खाली. आल्यानंतर दत्त महाराज पिशाला दत्त महाराजांनी त्याला कोण तू झोळ, म्हणजे मी गोरक्षनाथ ताशी. कुठं चालले, लंकेला चालले. म्हणजे रावणाच्या घरी जाते, दररोज नेहमी माझा मंडोदरी नांगोळ वगैरे केले का स्वयंपाक काढून देते, मी आपले आणून त्यांना देते, ते खाते. ठीक आहे ठीक आहे, काय हरकत नाही म्हणले. आजचे दिवस असं कर म्हणले, हा माझा कटारा घेऊन जा आणि एवढं भरून आण मला सुद्धा खायला. बरोबर. आल्यानंतर त्या ठिकाणी वेळ गेला त्याचा बारसा. मंडोदरीच्या दारापुढे झोळी उतरली, मंडोदरीने झोळी घेतली, कोणतीला ठेवली आणि आत्मात येतं ते कटोरा. झोळी विचारलं, बाई हे कटोरा? म्हणजे एक साधू आहे कोणीतरी महात्मा, आणि त्या साधू महात्म्यानं मला खाली घेतलं खाडव्यानं, आणि त्या साधून सांगितलं मला पण मंडोदरीचं अन्न चालतंय ते घेऊन या हे सुद्धा भरून द्यावं लागतंय तुम्हाला. पहिल्यांदा आंघोळ केली, झोळीत आधी अन्न टाकलं आणि पुन्हा उरलेलं अन्न कटोऱ्यात भरायला लागली. किती टाकलं तरी कटोरा अर्धा सुद्धा व्हायला, किती टाकलं तरी. विचार करू लागली, बाई झोळीचं काय नाही पडेल, कटोरा वेगळाच दिसतोय, काय करावं. त्याच्या ध्यानात आलं नाही, आपल्याला पुन्हा आंघोळ करावं लागतं. कारण पाठीवर तशी होती ती. पुन्हा आंघोळ केली आणि मग स्वयंपाक केला. कटोरा टाकल्याबरोबर कटोरा भरला. डबल टिबल स्वयंपाक करायला वेळ लागला, तोपर्यंत त्या ठिकाणी आले झोळी घेऊन कटोरा आणले. ते कटोरा तिथे ठेवला, झोळी निघून गेली आणि गोरक्षनाथापाशी गेली. गोरक्षनाथ राग अनावर झाला. दररोज तू आणि 12 वाजता येते म्हणजे आज 1:30 वाजलाय, 1.5 तास काय केलं तो सांग मला, भूक लागली, तू कसं काय केलं. रागवली म्हणे, महाराज रागू नका, पलीकडच्या ते पर्वतावर एक साधू आहे, त्या साधूला खाडवा फाटल्या म्हणजे त्याने त्याच्या जोरानं मला गुंढळलं. त्या साधूला नेलं, त्याने ते कटोरा दिला, त्यांचं जेवण करायला वेळ लागला, आपलं जेवण करायला वेळ लागला, स्वयंपाक त्याचं मला वेळ लागला. असा कोणता साधू म्हणजे माझ्या झोळीची विटंबना केली त्यानं, खाडव्याला घेऊन खाली आला. त्याला माहित नाही गोरक्षाचा आणि कसं काय आहे गोरक्षनाथ, त्यांना काय माहिती कोण आहे तिकडे. चाल माझा घेऊ. आल्यानंतर येऊ द्या बसते फकीराची वेश. आता गोरक्षनाथाला माझं पुढे पाहायचं काम नव्हतं, विद्यालय येत होती त्यांना. अरे जोगड्या तो माहित नाही म्हणले, काय खरं फेकून दिलं माझ्या झोळीला, इकडं गुंडळून आणलं म्हणले. कोणी कोणाची माहित नाही. गोरक्ष म्हणतात मला, मग तिला शिष्य आहे, तिने तर एकरूप करायचं हे करायची माझ्या ताकद आहे, आणि एवढा असून तुम्ही माझ्या झोळीला त्रास दिला ना, असं केलं तसं केलं, काय नाही. पण नंतर याच्या लक्षात आलं की या खाडवा जर ज्या अर्थी गेलं झोळीला घेऊन आली, खाडवा सुद्धा हे माणूस सुद्धा काही सामान्य नाही ना. जशी आपली झोळी फिरत तसा हा बी आकाशात गेला ना, म्हणजे काहीतरी देवनाचा. कोण आहे तुम्ही? काय नाही, साधा फकीरी म्हणजे दत्त महाराज सांगितलं. बरोबर म्हणजे मग किती विद्यार्थी काय नाही, थोडी भारी येते म्हणले. गोरक्षनाथाला थोडा आण करतायत. मग म्हणले एक करू का, म्हणले काय, या भूतलावर तुम्ही कुठे लापा, कुठं बी मला शोध, तुम्ही लापा, मी तुम्हाला शोध देतो, बघू कोणाची विद्या जास्त आहे.
दत्त महाराजांना फकीर रूपात त्याच्याकडे पाहिला, अरे याला अहंकार झाला, मला शोधा, मी तुम्हाला शोधितो, मीच करतोय म्हणजे द्या खरं पण. ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, चालत काय जमते म्हणजे काय. दत्त भगवंताला ते म्हणे, मग त्या फकीराला म्हणे तुम्ही आधी लपा म्हणले, या जगात कुठे लपा, सप्त पाहता सोनं मूर्तू आणि सगळे कुठे मी तुम्हाला शिव देतो म्हणजे माझ्या विद्येने. ठीक आहे, दत्त महाराजांना त्या ठिकाणी प्रगट झाले आणि सूक्ष्म रूपानं हवेत एकंदरीत झाले. हवा दिसते नाही, हवा हवेत एकरूप झाली. हे खालला पाताळ पाहते, दुसरा पाहते, तिसरा पाहते, 7 पाताळ पाहिले नाही, स्वर्गात नाही, कैलासात नाही, वैकुंठात नाही, अमरावतीत नाही, कुठंच नाही. हवात एकरूप झाले ना, तर रंगच नाही राहिला, रूपच नाही राहिला हवेला. डोळ्याला दिसत नाही का, दिसते हवा तुमच्याकडे नाही ना, हवा दिसत नाही. आणि असंच ब्रह्म आहे बरं का, ब्रह्म असंच आहे बरं का. जशी हवा दिसत नाही तसं ब्रह्म आहे, ब्रह्म दिसत नाही. आपल्यातलं जे त्याच्यासाठीच बोलतोय आपण, त्याच्या मनात जर आलं का आपल्यातलं ब्रह्म उडायचं, हे कीर्तन नाही करून द्यायचं. त्याच्या मनात तुम्ही जे म्हणतो आता महाराज कोणी बोलता विषय सांगत होते, आम्ही ऐकत होतो, पण त्यांनी काय केलं, ते ब्रह्म आहे, हे हवा आहे. आणि बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत बरं का की डोळ्याला दिसत नाही पण त्याचं अस्तित्व असतंय. ध्यानात ठेवा, महत्वाचा विषय, थोडशी फाटाफुटला पण महत्वाचा सांगून जातो. महत्वाचा विषय, तुम्हाला दुधात पाणी टाकलेलं दिसतं का, नसतं का? मग आमच्याकडे तर लई जास्त पाणी, डिग्री जर लावली तर निश्चित कळतं याच्यात काय आहे, पाणी किती आहे, काय आहे, निश्चित कळत, निश्चित. कांद्यामध्ये बी आहे पण चिरून कळेल का, त्याची क्रिया करून पाहिजे तर त्याचं बी तयार होते, पण दिसत पण असतंय. आता ही लाईट आहे, ही लाईट ही खांब्यावर तार आहे, ही दिसते ती, याच्यात लाईट आहे का, दिसते का लाईट, नाही ना. मग कमी तर काही पातळ वाळून झाले, दिसत तर नाही ना, मग काय हरकत आहे का. मग तुम्हाला माहिती आहे म्हणजे आपला फोटोची पेपरला जरी दिसत नसलं पण याच्यात अस्तित्व आहे. तशी हवा जरी दिसत नसलं तर याच्यात ब्रह्म आहे, हेच ब्रह्म आहे, जे दिसत नाही ते ब्रह्म. एका बाईचा असे लाईट गेली बरं का आणि संध्याकाळचा बल्ब हे झाला, झाला, ती समोर गेली अशी, वायरमॅनला बोलले, वायरमॅन भाऊ आज पोर बाप घरी नाही आणि लाईटच कम बंद झाला करून, ते आपला आला ते म्हणे काकू बल्ब उडाला असेल, दोघं जण चालले घाला का, ते म्हणे नाही बल्ब नाही उडायला म्हणे. आणि म्हणे कसं काय उडायला, का बल्बाला काय लागत आहे म्हणजे, असं लावला का असं जाऊ शकतो म्हणे, बल्बाचा काय नियम नाही, कधी उडू शकतो म्हणजे ती बल्ब. ती म्हणे नाही बल्ब नाही म्हणजे रात्रीच गेला होता आमचा तो बल्ब इथला. म्हणलं मग 11 वाजता पोरा जेव्हा कोणी काय केलं आणि बल्ब काढला तो मंदिरात नेऊन लावला आणि मंदिरातला घरी आणलेला मोठा बल्ब चांगला, तो गेल्याला बल्ब नाही घरी आताही झाला. ते आपलं आलं त्याने ते टेस्टर घेतलं, तिच्या जास्त खिशात घातलं ना, आधी आल्यानंतर ते असं आकड्याला वायर होतं, आकडा दिलेला होता असं तारील टाकताना ती, पण ते वायर आलं ते थोडं हल्ल्यानंतर ते करंट बिल झालं, बल्ब बंद झाला. याने आलं ते खिशातून काढलं टेस्टर आणि त्याला लावलं तर लगेच ते काय झालं, हल्लं आणि त्याने ते असं लावल्याबरोबर ते पुढं करंट आलं सर बल्ब लागला. ते म्हणे हे जरा लूज होतं म्हणून तेही झालं होतं, काकू मी चालू गेला. दुसऱ्या दिवशी तसंच झालं पण वायर म्हणून घरी नव्हता. मग बाई आली घरी आली अंधार फिटत तितक्यात तिचा नवरा आला, अरे म्हणे कसं काय झालं अंधार, म्हणे रात्री झाला होता आणि करंट आहे ना एक धरसोड करतोय म्हणले. मग रात्री काय झालं म्हणजे वायर मग भगवान ते ना ते बरोबर हलवलं नाही गेलं, आता ते तर काही घरी नाही, तुम्ही असं करा उलथणं घ्या आणि हाला त्याला लोखंडी उलथणं, ऐकलं ना, घेतलं ना.
आणि गेला त्या आकड्याला हालायला बोलतो घेऊन दोन पोतं लागायचं बाजूला झाला पण कालमा झाला. काय झालं वर्ण चुकलं वर्ण ह्याला लाईट पाहिजे होती त्या जो काय पाहिजे होतं टेस्ट करता दुधात पाणी आहे यासाठी काय पाहिजे डिग्री पाहिजे डिग्री नसलं तसं देव हवेत आहे का नाही हे जर पाहायचं असलं तर नामाचं टेस्टर वापर नामाचं टेस्टर बघा भक्तीचं टेस्टर बघा त्यानं तुम्हाला निश्चित कळत की अवघ ब्रह्म भरलंय याला दिसत नाही काय नाही पण एकदा काही निघून गेलं काही ब्रह्मचे रंग नसले तर काय आहे तुम्ही आम्ही नटलेलं ना नाना नटला रंग भारी नाना साधनाच्या केल्या खटपाटा देवाने खटपाटा केल्या सगळे अवतार तोच भरला ना तुमच्यात तोच आहे आमच्यात तोच आहे जनावरात तोच आहे मुंग्यात तोच आहे सगळ्यात ओतप्रोत तोच भरला ना पण हे उघडं ब्रह्म आपल्याला अनुभूतीला यायला पाहिजे त्याच्याशिवाय का म्हणून आपला विषय काय चालला होता त्याच्या पुढे गेलेले आपण वर्म चुकलं हा वर्म चुकलं ना तसं तुमचं आमचं वर्म चुकलंय परमार्थाचं वर्म चुकलेलं आहे आपलं जो परमार्थ पाहिजे ना तो आहे ना बाह्य स्वरूपाचा चाललाय सगळा बाह्य स्वरूपाचा चाललाय अंतरात प्रेम नाही भावना नाही याच्या संघ बघण्याची दृष्टी वेगळी त्याच्या संघ बघण्याची दृष्टी याला याची टिंगल करते हे करते ती कर म्हणून रोज आपण परमार्थ करून सुद्धा मन निर्वळ राहतात आपलं जे खेपाडची खेपाड आत म्हणजे काम क्रोधाची ती तसून तशीच राहील हे विकार काढायचे आपल्याला आणि बोधानं निश्चित जातील करतात हे सद्गुरूच्या संतांच्या बोधानं निश्चित जाते साधू बोध झाला घाईचा बोलला त्यामुळे निश्चित झालं मी नाही सांगत नाच बाबा सांगते पूर्ण बोधाची देईन परडी आशा कृष्णाच्या पाडी दरवाडी मनाने कार्य करीन कुरवडी अद्भुत रसाची भरी नदी अद्भुत रस अशा कृष्णाच्या पाडीने धरली या अशा माणसा कृष्णा याच्या काय करेल गर्दी फेकून दे आणि काय करेल मी द्वैत सारून माळा निघालीन हाती बोधाचा झेंडा मी घेईन आणि भेट रईस वारीशी जाईल हे ठुणार नाही हाती बोधाचा झेंडा घेईन आणि मग मी द्वैत माझं टाकून देईल आणि मग मात्र त्या भगवंताच्या स्वरूपाला दत्ताच्या स्वरूपाला मी जाग करेन इतकी आपली त्या ठिकाणी तयारी पाहिजे
सहा कळत असतात. म्हणून असा असणारा भगवंत आणि हेच काय आत आहे बाहेर आहे तर ज्याने वने सुद्धा भरलाय आपण तिसरं चरण त्या ठिकाणी तिसरं चरण विठ्ठल विठ्ठल जनामध्ये तोच असला मनामध्ये तोच असा जनात तर तोच आहे पण मनात सुद्धा तेच पाहिजे देहात सुद्धा तोच पाहिजे पण देहात आपल्या दत्त येऊन बसलेलाच आहे पण त्याची ओळख करून द्यायची कारण आहेच ना सदोदित दत्त आपल्या संघ आहे पण त्याची आपल्याला ओळख नसल्यामुळं आपल्याला घोष झाला दत्त सदोदित आहे आपल्या जवळ आहे पण आपल्याला का कळना कारण त्याचं ब्रह्मस्वरूपाचं ज्ञान आपल्याला मिळालं ज्ञान मिळालं तर ते झेपत नाही आपल्याला डोक्यावरून जातं त्या ठिकाणी खरं माणसाला पटत नाही ध्यानात ठेव चांगलं नाही पटत ना ज्ञानेश्वरीमध्ये विषय गेलेले भगवंताला प्रश्न केला अर्जुनानं देवा या जीवाला तू जीवदान दिलं जीवाला तू जन्माला घातलंय मनुष्य जे तू दिला स्त्रियाचा जन्म तू दिलाय हा तुला विसर कस काय पडला यांना ज्याने जन्म दिला त्याचाच विसर पडला कसं झालं देवाने सांगितले यांची चुकी नाही हे जीव जे आहेत ना या अनादी कालाचं यांच्या पाठीमागे बंधन लागलेलं आहे अनादी कालाचं कर्म आहे अनादी कालाचं अज्ञान आहे अनादी कालाचं विकार आहे आणि त्याच्यामुळं जीवाची उपरता जास्त झाली उपरती जीवाला खरं पटत नाही खोटं सुटत नाही याला कारण पुण्याने सांगितले विषय विषयाचा परिपाडू गोड परमार्थ लागे कडू कडू विषय तो गोडू जीवाशी झाला त्याला कारण आहे देहाला मी म्हटलं आणि संत एकदा कृपा झाली की देह माझा नाही आणि मी ब्रह्म आहे आणि जगत मी ते याचा आपल्याला आभास होतो आणि मग त्या वृत्तीवर आपण गेलो की पुन्हा पाहायचंच काम नाही त्या ठिकाणी काहीच पाहायचं काम नाही पण त्याच्यासाठी एकच शब्द लागतो त्या ठिकाणी तत्वमशी महावाक्य तत्वमशी महावाक्य ते तू ब्रह्म आहे ते तू ब्रह्म आहे ते तू ते तू ते तू किंवा ते ज्ञान पैगाबरवी ज्ञानेश्वरीमध्ये बोलले ते म्हणजे तत्वज्ञान ते म्हणजे तत्वज्ञान या शब्दात कळतो एक बाबा होती मी सांगून गेलो होतो पण पुन्हा सांगतो आता आले ते तत्वाला जीवनामध्ये फक्त चांगली संगत करा चांगलीची संगत आणि सात्विक अन्न खा काय करायची गरज नाही कुठे जायची गरज नाही फक्त सात्विक अन्न खा आणि चांगलीची संगत करा वाईटाची संगत टाळा वाईटाचं अन्न खाऊ नका यानं काय होतं चांगल्याला बाधिले विश्वाचार्य सांख्याला परीक्षिती राजा सर्वांना माहित आहे पांडव कुळातला जन्मलेला परीक्षिती राजा सूर्यवंशातला कुळाला परीक्षिती राजा होता आंघोळ केली कपडे अंगावर घातले तलवार घेतली मेहनत खुपसली कोट घातला आणि मुकुट घातला वर आणि शिकरी निघाला शिकरीला उन्हाळ्याचे दिवस होते 12चा टायमिंग झाला ऊन पडलं शिकार काय भेटली नाही आणि तहान लागली म्हणून एका जंगलाचा असा गार होतं जंगल तिथे आतमध्ये गेला तो एक पार होता तिथं आश्रम होता आणि त्या पारावर झाड होतं त्या झाडाखाली शौक ऋषी तापाला बसले होते साधना आणि साधनाला बसले असताना त्यांनी काय केलं
कीर्तन चालू, हा कीर्तन चालू. त्यांनी काय केलं त्या ठिकाणी साधना डोळे झाकले. साधूची साधना साधी नव्हती. साधूची साधना 3 दिवस असे बसले तर पाणी नाही, जेवण नाही, फक्त हवा प्यायची. अहो 3 महिने ती 6 महिने सुद्धा काहीच नाही. पाठपोटी एक व्हायचं, त्याचे हाडं सगळे त्या ठिकाणी राहायचे, मास गळून जायचं, पण साधना पडलं. आणि आपण ते 1 तास बसलो का ही दंडीवर करून ती मांडीवर करून ही करत कीर्तनात बसू तर किती आपले आसन तयार होते. हे पाहायचं तर ते हातच साधना समाधी अवस्थेत गेले ते. आणि परीक्षित राजाने प्रश्न केला, राजे ऋषी महाराज मला तहान लागली हो, मी परीक्षित बोलतोय, जरा पाणी भेटेल का? ते समाधी अवस्थेत होती. त्यांना बाहेर आणि जे खरं चिंतनात असतं त्याला बाहेरचा आवाज कळत नाही. अंतरातला चाखितो गुढी घेतो गुढी भावाची, तो साधक हात रांगलेला असतो. साधना तयार झाली त्यांची, त्यांना काही कळलं नाही. आणि मग पुन्हा विचारलं, अहो महाराज पाणी भेटेल का? ऋषी महाराज मला तहान लागलं हो. तरी नाही. पुन्हा विचारलं, मला पाणी भेटेल का? परीक्षित बोलतोय. पण 1 नाही 2 3 बार विचारलं. परीक्षित राग आला, अरे मी राजा, माझ्यामुळे तुम्ही जागात आहात, मला पाणी आहे का नाही मला तुम्ही सांगा ना. राग आला, वड्याच्या खाली उतरले परीक्षित राजा आणि चालू लागले त्याच्याकडे. चालता चालता धनुष्यबाण हातात होतं आणि एक मेलेला सर्प दिसला. सर्पच उचलला. परीक्षित घेऊन गेले अचानक ऋषीच्या गाळ्यामध्ये टाकले. ते साधत असतात. थोडा वेळ झाला. भृंग ऋषी त्यांचा मुलगा होता 7 वर्षाचा, शनिक ऋषीचा. आणि अशा काही विद्यार्थी होते, गंगेवर आंघोळीला गेले होते, ते तिथून येऊन बघत येत तो गळ्यात मेल्यावर सरतो. त्या भृंग ऋषीला म्हणे, बघ काय तपचार्य करते, तुझ्या वडिलाची बिन तुझी बी, आणि तुझ्या वडिलाची कोणीतरी विटंबना केली, बघ म्हणले मेल्याला सर्प टाकले कोणतरी. 7 वर्षाच्या मुलाला काही कळलं नाही, भान राहिलं नाही. हातामध्ये पाणी घेतलं आणि सांगितलं, ज्याने पण माझ्या वडिलाची विटंबना बाबाची विटंबना केली असेल त्याला आजपासून 7व्या दिवशी सर्प डोसून मरण. गेलं शाप सोड, दिलं पाणी सोड. 7 वर्षाचा होता पण अधिष्ठान होतो. पवित्रते देही वायू पुण्य वस्त झाली सोडलं. आणि थोडा वेळ झाला, सर्प काढून घेतला आणि त्यांना जागृत अवस्थेत आली. शनिक ऋषी डोळे उघडले तर त्या ठिकाणी मुलानं सांगितलं भृंग ऋषीनं, बाबा तुमच्या गाड्यात कोणतरी हाण्याने सर्प टाकला, मी त्याला शाप दिला, आजपासून 7व्या दिवशी मरशील. शनिक ऋषीनं सांगितलं, अरे काही आणणार नाही. संताचे आणि अंतकरण वेगळं असतं. किती त्रास दिला तरी ते वेगळंच असतं. मायेचं माऊलीचं या अंतकरण वेगळं आहे संताचा. अरे कोण असं झाली असं विटंबना थोडीफार नगर चुकीनं एवढी तुषा म्हणून डोळे घातले. पाहतो तर परीक्षित राजा, जगाचा मालक, सगळ्या जगाचा मायबाप, तो गरीबाचा. अरे काय माणूस आहे म्हणलं तू परीक्षित राजा, तू मायबाप आहे सगळ्याचा, त्याच्यामुळे तर आपण जगतो इथं, आपल्याला घेऊ नये. आणि काय केलं तू हे? शेवटी कांगोर नावाचा एक मुलगा होता असा विद्यार्थी, त्यांचा शिष्य बोलून घेतला, जा परीक्षित राजा जाऊन सांग तुला भृंग ऋषीचा शाप आहे, आजपासून 7व्या दिवशी तुला सर्पदंश लक्ष. मुलगाने गेला, चालू लागला वाटेल. तितक्यात परीक्षित राजा घरी गेला होता. घोडा बाजूला शिपायाला दिलं, कपडे बिपडे उतरले आणि सगळं झालं. तो काढला आणि कुंतीला ठेवला. कुंतीला तो ठेवल्याबरोबर सुबुद्धी तयार झाली आणि ते म्हणू लागले, अरे माझ्याकडून एक साधूची विटंबनी झाली. पांडव कुळात आमच्या कुणात असे विटंबना साधू संतांची आणि ऋषीची झालेली नाही. महान ऋषीची विटंबना माझ्या हातून झालीच कस काय? म्हणून थोडं दुःख झालं, रडू लागला. तितक्यात हा मुलगा गेला. या मुलांना सांगितलं, महाराज तुम्ही मेल्यात सर्प आणि शनक ऋषीच्या आमच्या गुरुच्या गळ्यामध्ये टाकला. हो म्हणजे माझ्याकडून झालं म्हणजे, मला काय बुद्धी आली म्हणजे मला कळलं नाही, पण झाली नाही जर चुकीने माझ्याकडून झाली म्हणजे. पण त्यांच्या मुलांना भृंग ऋषीने तुम्हाला शाप दिला. काय ग, आजपासून 7व्या दिवशी तुम्ही मारणार, 7व्या दिवशी तुम्ही मारणार, हे तुम्हाला शाप आहे, तुम्ही मरणार आहेत.
तुम्हाला आता 7 दिवसात काय उद्धार करायचं करा. आता 7व्या दिवशी मरणार म्हणल्यानंतर मग आनंद व्हावा का दुःख व्हावं? दुःख बरोबर. आपल्याला जे करणं म्हणलं खाईत का तुम्ही अजून आपणच म्हणतो आधी तुम्हाला लावू मग आम्ही जाऊ नाही का. मरण नको ना आपल्याला. आनंद झाला परीक्षित राजाला. पहिले दुःख वाटत होतं आपल्या हातून झालं पण आनंद झाला. 7 दिवस आनंद. काय आनंद झाला? दुःखाचं निरसन काय झालं? काय आनंद झाला? त्याला एकच कारण, अरे अजून 7 दिवस काय माझ्याकडे येत नाही. इथं तर क्षणाचा भरोसा नाही. क्षण मंगूर नाही. क्षण भरपूर सुद्धा भरोसा नाही. पाखरू जर आणि झाडावर आलं तर किती वेळ बसन यात सांगता येतं का? पाण्यावर बुडबुड आला किती वेळ बसन सांगता येईल का? नाही, सांगता येत नाही. कधीच नाही सांगता येत. तसं हा निर्णय कधी तो काय येणे घेऊन जाईल पण आता 7 दिवस येणार नाही. 7 दिवस येईल नाही तर मला आता 7 दिवसात कधी बी उद्या मरण येतं का एका तासाने येतं हे सांगता आलं. काय विषयाला बसलाय? काळ जपत असे महा सोहिताचा घोर ध्यानी राहा. क्षण सुद्धा लागणार नाही म्हणलं त्याच्या मनात आलं तर आले देवाजीच्या मनात ते कोणाचे त्याच्या मनात आलं तर काय राबवून राग उडून गेला ना पिंजराने कामा आपण त्या पिंजऱ्यातला रागू गेला का पिंजराला काही किंमत. तसा हा रागू बोलता रागू एकदा गेला याच्यातून ब्रह्मचैतन्य निघून की याला काही किंमत, याला काहीच किंमत राहत नाही, काहीच नाही. तसं ते म्हणू लागला 7 दिवस माझा रागू जाणार नाही. 7 दिवस आता मला कितीतरी आणि सेवा करायला भेटल नाही तर क्षण म्हणून भरोसा नाही. म्हणून आपण झाला ऋषी मुनीला बोलून घेतलं सगळ्या. म्हणजे आज अशी गोष्ट झालेली 7 दिवसात मी मरणार आहे. माझा उद्धार कसा होईल सांगा. सगळ्यांनी सांगितलं तो ना बाबा आता परीक्षित राजा तुम्ही एक करा शुक मुनीला बोलून घ्या. शुक मुनीला बोलून घ्या. शुक मुनीला बोलून घेतलं. त्यांची पूजा वगैरे केली आणि सांगितलं महाराज तुम्ही एकच करा. शुकमुनी आलीत ना म्हणजे आल्याबरोबर त्यांची पूजा करा, त्यांना प्रसन्न करा आणि त्यांना दत्ताचा अनुष्ठान मागा. दत्ताची कृपा संपादन करून घ्यायची का तुमचा लगेच उद्धार होत नाही. आणि मग शुकमुनी आले. त्यांचं त्या ठिकाणी अधिष्ठान तयार केलं. त्या ठिकाणी त्यांना सिंहासनावर बसवलं. पाय वगैरे घेतले, फुलं वगैरे टाकली आणि पूजा वगैरे केली आणि पूज केली ती. आणि मग त्या ठिकाणी काय म्हणलं राजा काय मागलंय कशासाठी मला बोलवलं? म्हणले महाराज मग 7व्या दिवशी मला मरणार आहे, मला शाप आहे पण माझी अशी इच्छा आहे का माझ्यावर दत्ताची कृपा व्हावी. एकदा दत्ताचं दर्शन घ्यावं अशी तुमच्याकडून मला इच्छा आहे. कारण शुक मुनीला दत्ताचा कृपा झालेली होती. त्याने सांगितलं होतं ज्यावेळेस तू मला बोलशील त्यावेळेस मी येईल. त्यावेळेस शुक मुनीने त्या ठिकाणी पाचारण केलं आणि भगवान दत्ताचा अवतार त्या ठिकाणी तयार लगेच आले परीक्षित राजावर त्या ठिकाणी कृपा केली. त्या ठिकाणी दत्त आणि शुक मुनीला सांगितलं तुम्ही भागवत वाचा आणि या ठिकाणी 7 दिवसात त्याचा उद्धार करून निघून. आणि 7 दिवसानंतर त्या ठिकाणी परीक्षित राजाला विमान आले. जरी सर्पदंश झाला, सर्पदंश का झाला त्याला एक कारण आहे. 7 दिवस काही नाही झालं तर 7व्या दिवशी दिवस वाढत चालला आणि शेवटच्या क्षणाला तो तक्षक बोरात येऊन बसलं. बोरात एक ब्राह्मण आलं आणि ते बोर असे घेऊन आले आणि ते बोर उचललं. सगळे त्याच्यात टाकले. 2 गज भरून आणलं आणि राजाच्या हात दिलं आणि 7वा दिवस माळत चालला होता. राजाने ते द्रोण घेतलं. ते बोर हलवले. आता कितीतरी बोर 5-50 बोर होती पण वेळ काळ साधूचं वचन खोटं होत नाही. एवढ्या 50 बोरातून हलून त्याने तेच बोर घेतलं की याच्यात तक्षक बसलं होतं एवढं आळीच्या रूपाने. ते बोर घेतलं आणि ते दाताला करलं त्याच्यातून आळी निघली. आधी परीक्षित राजाने सांगितलं साधूचं वचन आहे, संताचं वचन आहे, महात्म्याचं वचन आहे, ऋषीचं वचन आहे. वचन सत्य व्हायला पाहिजे. 7वा दिवस पूर्ण होत आलेला आहे.
जर मला सर्पदंश या ठिकाणी झाला नाही, मी मेलो नाही, तर संतांच्या वाचनाला, साधूच्या वाचनाला उपयोग नाही व्हायचा, ऋषीच्या वाचनाला. देवा या चाळीचं सर्प होऊ दे आणि मला डोच करू दे. मानव ठेवला त्याचा सर्प झाला आणि तो बसला आणि मग त्याने ते ठेवलं. मरायला सुद्धा भेलेने ते तुकोबरा सांगते, मरण माझे मरून गेले, झालो मी अनर्थ दार कुमारी. सांगतो ना भ्रम आहे तुमचा, आमचा देह माझा, आणि आपल्याला देहाचा भ्रम काढायचा आहे. जीव नसून आत्मस्वरूप आहे हे तत्व आपल्याला पाहिजे, आणि देह नसून हे आपलं बी नाही, हे भाडोत्री आहे. हे कधी एक दिवस आपल्याला जे चाललं त्याला द्यावं लागत आहे. शिमग्याचा दिवस होता, दुसऱ्या दिवशी धुराडी होती. व शिमग्याच्या दिवशी काय झालं, मुलानं बापाकडून 10 रुपये घेतले आणि कलर आणला, लाल कलर, आणि 10 रुपयाचा कलर आणला दुकानातून. खेळायचं ना मुला सगळ्या, म्हणून तो कलर आता घरी आणला, पुढे टाका म्हणून म्हातारा झोपलेली होती पालगावर, आणि त्याच्या खाली डबा होता एक संडासला न्यायचा. पहिले बाहेर जावं लागत होतं 5 वाजता, म्हणून त्या डब्यात टाकून दिला म्हाताऱ्याच्या तो कलर. त्यानं झाला मोकळा देऊ. आता 4-5 वर्षाचा मुलगा, त्याला काय कळत झाल्यानंतर झोपले सगळे. झोपल्यानंतर नेते म्हणून म्हातारा त्या ठिकाणी 5 वाजता उठला. नेते म्हणून उठला का हात घातला, ते डबा घेतला म्हाताऱ्याने, डबा घेतला आणि म्हातारा गेले बाहेर चौशाला. गेल्यानंतर आता तांबडं फुटलं होतं, 5 वाजून गेले होते. जेणे संडास वगैरे केली त्या ठिकाणी, आणि त्याने गुप्त धुतलं, आणि त्या ठिकाणी आले तर निम्या वाटत आले तर दिवस उजाडला, फटफटलं म्हणून चांगला अंधार राहिलं. पण त्यांना वाटलं आता तांबाखू खावं, म्हणून त्यांनी चमची काढली, म्हणजे बटा काढला, आणि ते तांबाखू काढायला गेले, हातवर घ्यायला गेले तर सगळा हात रक्ताने भरला. लाल दारात भरल्यानंतर त्याने विचार केला, अरे मी संडासला गेलो, कोटा फुटला, माझा कोटा फुटला, आणि धोतर पाहिलं तर सगळं धोतर दिला, जेवढं हे झालं ना तेवढं दिला, दोन्ही हात दिला. म्हातारा म्हणतो, मी तरी म्हणतो माझ्या हातपायला बोलवतो मालिक, पण मला अंधार यायला लागला. मी म्हणतोय मला असंच कमी व्हायला लागलं, आता काही जगत नाही म्हणलं. म्हातारा खाली बसला रस्त्याच्या कडेने. बसल्यानंतर त्या ठिकाणी घाबरत झाला म्हातारा, लेच कोट फुटलं, लेच रक्त गेलं, म्हणलं हातवला फुतरवला. 2 जण गावातले आले होते, 2 जण आले ते आप्पा काय झालं, कमी बसले. साहेब कोटा फुटला हे ते म्हणजे खरंच काय रक्त पडले. म्हणले बाबा मग घरी जातो, कसे तर घरी जाता येते, मला दिवसाला घेऊन हातपाय गेले, मला जमानात म्हणले आता तर काप सुटला. म्हणलं मग चला. मग त्यांनी काय केलं, पाय असं बाबा झोपिलं, पाय घेतले, एक खुर्ची, एक गण डोकं घेतलं, नाटकाच्या सारखं घरी आणले. पोरी सासू झाली का पाहत होतो, बाबाला तर यायला पाणी आणलं असं झोळीत टाकल्यासारखं. तिथूनच म्हणले बाबाला काय झालं, सगळे घरदार पळवत आलो, काय झालं म्हणले, कोटा फुटला. पाहते बाबाचे हात लाल, धोतर लाल, सगळं लाल. बाबाला टाकलं त्या ठिकाणी, आणि घाबरत झाला बाबा, आणि डोळे खोल गेले. डॉक्टरला आणलं की ताबडतोब डॉक्टरने पाहिलं, असं हे डोळे खोलखोलच गेले. म्हणलं जरा आता पाहिजे झाले, पोरावर बोलून घेतलं. पोरी जवळ असल्या तर बोलून घ्या, पोरी जवळ असल्या बोलून घ्या. बाबाचं लय रक्त गेलेले, लय मोठा कोठा असं नव्हता म्हणून म्हणले, तुम्ही ते दाबून तुला, आणि बाबाचा फुटला म्हणजे कोठा. ते सगळी रड सुरुवात झाली, शेजारी पाजारी गावातली सगळी, आणि बराच वेळ झाला. बाबाची तयारी चालू झाली, रडी चालू झाली. तितक्यात हा मुलगा आला. 9 वाजले, 9:30, 10 लोक पोरं खेळायला लागले. याला ध्येय झालं, आपलं बी घ्यावं डबा, बोलत ते पालक खाली शिरलं. डबा कुठे तिथं
ते लागले रडायला. 4-5 वर्षाचं म्हणलं रडायला लागलं. माझा डबा कुठे माझा डबा त्याचा बाप आला आणि म्हणे तू बाळ्या तुला कळत नाही बाबा मारायला लागले ते परिस्थिती गाव जमा झाले पाहुणे येते ना आता बाबा भेटायला रडू नको. ते म्हणे माझा कलरचा डबा कुठेही झाला कलरचा डबा कुठे मला खेळायला यायचं. ते म्हणे कुठं होता म्हणे इथं होता. पण बाबाच्या डब्यात तो लाल कलर टाकला म्हणे हा मी टाकलं होतं रात्री त्याला. त्याला माहित झालं त्या पोराच्या बापाला काय मग त्याने काय केलं की विचारलं पोरग आणि गेलं बाबाकडे गेलं. बाबा शेवटच्या त्याला लागलेली एकदम चिंता जे काय बाबा 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 काय म्हणता काय म्हणता बाबा तुमचा कोठा नाही फुटला. काय झालं काय झालं कोठा नाही फुटला. बाळेने तुमच्या डब्यात लाल कलर टाकला होता आज खेळायला गुरडीचा. ते लाल कलरचे होत ते रक्त नाही काय लाल कलर होता. हे ऐकलं आणि बाबा टाकून याच्या असं झालं. एका शब्दात भ्रम निघून गेला. एका शब्दात भ्रम निघाला नुसतं असं झालं का लाल कलर होता रक्त नाही. तसं तू ब्रह्म आहे तू देह नाही हे एका शब्दानं जातं. म्हणून संत कृपा करा दत्ताची कृपा संत करून द्या आणि दत्त करून द्या हीच विनंती करतो ना. आजची झालेली सेवा या ठिकाणी दत्त प्रभूच्या चरणावर तुमचे जमलेले सर्व मायबाप तुमच्या चरणावर आमचे सर्व कार्यकारी मंडळ वाजिनार मंडळ पीटी मास्टर आमचे सर्व कीर्ती महाराज सर्व या ठिकाणी सर्व उपस्थित मंडळ सर्व आणि विद्यार्थी मस्त आणि गुरुजन वर्ग तुमच्या विचारणावर माझे आणि सद्गुरू चौधरी महाराज यांच्या चरणावर अर्पण करतो. जे शक्ती वाटत असेल ते घ्या अशक्ती वाटत असेल ते माझ्या स्वतःचे दिवस समजा आणि तेच दिवस मी जाता जाता पाठक टाकून देऊन आमच्याकडे पाणी वाटायचं पुन्हा त्यांना येऊन देत नाही एवढी काळजी घ्या आणि त्या दत्ताची वेळ करून घ्या ह्याची विनंती करतो. आणि कार्यक्रमची सांगता या आजची झाली अशी जाहीर करतो. ज्ञानेश्वर